नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मुलगी शिकली, प्रगती झाली, पण त्याच मुलीने दारू पिऊन धिंगाणा करून आपल्या लैला मजनू या जोडीने धिंगाणा करून रंगपंचमीच्या दिवशी लेडीज कॉन्स्टेबलला चावा घेऊन इतरत्र पुरुष पोलिसांना सुद्धा आईमाईवरती घाण घाण शिव्या दिल्या. त्याचा हा व्हिडिओ तुम्ही पहा. आपण डिटेल तर बोलणारच आहे. आणि वरून ती ओरडून काय सांगते की आर्टिकल 21. तर मित्रांनो, घटनाक्रम असा आहे की ही लैला मजनूची जी जोडी आहे, ही रंगपंचमीच्या दिवशी सकाळी दोघं ऍक्टिव्हवरती जाऊन कुठल्या तरी हॉटेलला दारू पिऊन दोघंही मद्यधुंद अवस्थेमध्ये अक्षरशः त्या जो मजनू होता त्याला गाडी सुद्धा चालवता येत नव्हती. त्यावेळी ही सुद्धा खूप पिलेली होती. हिने सुद्धा गाडी चालवायचा खूप आग्रह केला आणि तिथे पोलिसांनी हटकण्याचा, हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, कारण तिथे ऍक्सिडेंट होऊ शकत होता, काही कुठलीही घटना घडू शकत होती. त्याच्यामुळे पोलिसांनी अटकण्याचा प्रयत्न केला असता या तरुणीने अत्यंत इतक्या घाण आणि गलिच्छ, एखादा पुरुष सुद्धा शिवाय देऊ शकत नाही अशा घाण घाण शिवाय या ठिकाणी महिला कॉन्स्टेबल असेल, पोलीस कर्मचारी असतील, यांना देऊन सरकारी कामात अडथळा केला. तर आता या महिलेला नेमकी काय शिक्षा होणार किंवा हिला याचं फळ काय मिळणार हे पण आपण पाहूयात. तर ही जी बोंबलत होती आर्टिकल 21 आर्टिकल 21 काय, हे फंडामेंटल राईट्स आहे, म्हणजे तुमचा मूलभूत हक्क आहे जो तुम्हाला संविधानाने या ठिकाणी सन्मानाने जीवन जगण्यासाठी दिलेला आहे. ज्याला आपण म्हणतो की पहिलं जर आपण पाहिलं तर तुम्हाला सन्मानाने जगण्याचा हक्क. आता मित्रांनो, या ठिकाणी हिचा सन्मान दारू पिऊन कसा करायचा होता, समाजाने कशा पद्धतीने करायचा होता. त्याच्यानंतर पर्यावरण हक्क, म्हणजे एक चांगल्या पर्यावरणाचा हक्क. हिने तर पर्यावरणाचा पूर्णच दारू पिऊन समतोल उलट्या बिलट्या करून सगळा समतोल लढून टाकला होता. आणि ही कशाला आर्टिकल 21 म्हणत होती. त्याच्यानंतर शिक्षणाचा हक्क, आणि विशेषतः मुलींसाठी. आता ही मुलगी म्हणावी का काय म्हणावीला, ही कसल्या पद्धतीची मुलगी असेल आणि हिच्यावरती काय संस्कार असतील तुम्ही शिवीवरून तर बघू शकत असाल. इतक्या घाण घाण शिव्या देते. आणि हिला शिक्षणाचा हक्क, समानतेचा हक्क, म्हणजे आता हिने या ठिकाणी समानता दाखवलीच. म्हणजे या ठिकाणी स्वातंत्र्याचा हक्क, त्याच्यानंतर तुमच्या प्रायव्हसीचा हक्क. आता इथे यांनी काय प्रायव्हसी ठेवली, रोडवरती दारू पिऊन सगळा धिंगाणा करून टाकला. योग्य न्याय आणि लवकर न्याय मिळण्याची या ठिकाणी हक्क, म्हणजे बरंच असं आर्टिकल तुमच्या 21 मध्ये अशा काही गोष्टी येतात की तुम्हाला त्या ठिकाणी सन्मानतेचं जीवन, स्वातंत्र्यपूर्वक जीवन जगता येतं. व कुठलाही पोलीस कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी असेल तरी तो तुम्हाला त्याच्या अमानुष पद्धतीने अटक करू शकत नाही किंवा जाणून बुजून तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. दिस इज आर्टिकल 21. हे आहे आर्टिकल 21. आता हिने जो प्रकार केला तो काय केला, 1988 मध्ये जो कायदा अंमलात आला, DNDचा, ड्रिंक अँड ड्राईव्हचा, सेक्शन 185. तर याच्यामध्ये मित्रांनो काय आहे की दोन गोष्टीचं प्रावधान केलेलं आहे. जर तुम्ही पहिला ऑफेन्स म्हणजे पहिला गुन्हा केला असेल तर इथे तुम्हाला 10,000चा दंड आणि 6 महिन्याची शिक्षा होते, किंवा दोन्ही होतं गुन्ह्याचं स्वरूप पाहून. आता हिने सरकारी कामात तर पहिले अडथळा आणलेलाच आहे आणि सेक्शन 85च्या वरती 100% लागलेलं, कारण यानंतर हिने इतका धिंगाणा केलेला आहे पोलीस चौकीमध्ये जाऊन, कारण ही फुल पिलेली होती, हिला कुठलंही नशेचं भान राहिलेलं नव्हतं. आणि या दोघांनी इतका तमाशा केला की अक्षरशः रंगपंचमीचा हैदोष करून टाकला राक्षसी पद्धतीने. आता ह्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट, एक दुसरं प्रोव्हिजन आहे 185 मध्ये, ऑफेन्स 2. म्हणजे हा जर गुन्हा तुम्ही दुसऱ्यांदा केला तर याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला 2 वर्षाची शिक्षा, 15,000 रुपये दंड, किंवा दोन्हीही एकत्रितरित्या होऊ शकतं. त्याच्यानंतर तुमचं लायसन कॅन्सल होऊ शकतं. त्याच्यानंतर गुन्ह्याचं स्वरूप पाहिलं जातं की इथे तुम्ही रॅश ड्रायव्हिंग केले का, म्हणजे 279 सेक्शन 279 आहे का,
इथं तुम्ही रॅश ड्रायव्हिंग केली का, इथं रॅश ड्रायव्हिंग केली असेल तरी त्या गुन्ह्याचं स्वरूप वेगळं आहे. त्याच्यानंतर दुसरं, इथे कुणाची डेथ झाली आहे, जर डेथ झाली असेल तर त्या ठिकाणी मात्र हा खूप सेन्सिटिव्ह गुन्हा दाखल होतो. कारण सेक्शन 304 जर एखादा पुढचा जर सॉफ्टवेअर इंजिनियर असेल किंवा स्वतः सेल्फ प्रोफेशनल असेल, कुठला डॉक्टर असेल किंवा त्याची सॅलरी IT मध्ये कुठल्या पद्धतीच्या मोठ्या पोस्टवर असेल, तर त्या ठिकाणी मात्र ह्या ज्या व्यक्तीकडून हा गुन्हा घडलेला आहे, म्हणजे आता ह्यांनी जर ह्या दोघांनी लैला मजनूनी जर RK नगरमध्ये एखाद्या डॉक्टरला उडवलं असतं किंवा एखाद्या इंजिनियरला उडवलं असतं आणि त्यात जर त्याची डेथ झाली असती, तर अक्षरशः यांना घरदार, शेती, जुमलात सगळं विकून त्याची जी काय शेवटपर्यंतची जी कमाई आहे तेवढी त्याला भरून द्यावी लागली असती त्याच्या कुटुंबाला, आणि शिवाय यांना शिक्षा वेगळीच मिळाली असती. म्हणजे आज खऱ्या अर्थाने आपण बघा, ज्या दिवशी मला वाटतं रंगपंचमी होती त्या दिवशी महिलांचं काहीतरी दिन पण होता, महिला दिन पण होता, आणि नारी शक्ती असं पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे कार्यक्रम चालले होते. तर ह्या मूर्ख नारीने जो त्या ठिकाणी कोल्हापुरात RK नगरमध्ये जो हा कार्यक्रम केलेला आहे, अख्ख्या कोल्हापूरचं नाक तिने खाली केलेलं आहे. कारण आई भवानी तिथं, आई अंबाबाई तिथं बसलेली आहे. अशा ठिकाणी, अशा पवित्र ठिकाणी कोल्हापूरमध्ये असल्या दलिंद्री आणि असले दलिंदर लोक, हे शासनाने सुद्धा यांना राहून देऊ नये किंवा अशा पद्धतीचे जर गुन्हे करत असतील, भर रस्त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना आईमाईवरती घाण घाण शिव्या दिल्या, म्हणजे काय राहिलं काय या ठिकाणी? या ठिकाणी शासनाची झडप काय राहिली? कुठे गेला या ठिकाणी कायदा? कुठे गेलं गृह खातं? काय करतंय गृह खातं याच्यामध्ये? म्हणजे पोलिसांची भीतीच राहिलेली नाही यांना. आणि वरून जस काय कुठली ऍडव्होकेट असल्यासारखी बोंबलत होती. आर्टिकल 21चा अर्थ तरी माहितीये तिला? ज्या आर्टिकल 21 विषयी आपण बोलतोय, ज्या संविधानाने ह्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, स्वाभिमान तुमचा कुठं ठेच लागू नये म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये तुम्हाला जे मूलभूत राईट्स दिलेले आहेत, फंडामेंटल राईट्स म्हणून आपण त्याला, हे दिलेले असताना तुम्ही जर अशा पद्धतीची गैरवागणूक जर शासनाची करत असताल, तर यामध्ये तुम्हाला गुन्ह्याची चांगल्या पद्धतीची तरतूद सुद्धा या ठिकाणी शासनाने करून ठेवलेली आहे मित्रांनो. आणि इथून पुढं असे जर लैला मजनूचे जर प्रकार दिसले तर यांना खरोखर तुम्ही रस्त्यावरती चोप द्या. कारण कोल्हापूर एक आपल्या संतांचीच भूमी म्हटलं जातं. जवळच आपल्या आदमापूरला बाळूमामा आहे, त्याच्यानंतर ज्योतिबा आहे, नरसोबाची वाडी आहे. पूर्ण म्हणजे पावित्र्य या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गणलं जातं किंवा धरलं जातं किंवा मान्य केलं जातं आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं अस्तित्व. त्या ठिकाणी शाहू महाराजांचा इतिहास असेल, शिवाजी महाराजांचा असेल, आणि अशा ठिकाणी या असल्या अवलादी असणं हे समाजाला एक कलंक आहे मित्रांनो. आणि हिने जे कार्य केलेलं आहे, हिने जे गुन्हा केलेला आहे, याची शिक्षा आता हिला दारू उतरल्यावरती काय देईल शासन ते कळेल. कारण DND मध्ये म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये 185 मध्ये तर तूर्त हिला लगेच सोडणार नाहीत. कारण हिने जे नाटक केलेलं आहे ते व्हायरल झालेलं आहे पूर्ण समाजामध्ये. आणि मग जर यांना व्यसन नाही घातली तर आणखी एखादा अशी कृत्य करण्याचा प्रयत्न करतात. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि असा चॅनलला वेळोवेळी नेहमी सपोर्ट करत जा व अशा लैला मजनूंना चांगला चोप देऊन गावामधून यांना बाहेर काढण्याचं कार्य सुद्धा करत जा. जय हिंद.